नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय झाला आहे आणि त्यानंतर नांदेड शहरामध्ये विजयाचा जल्लोष सुरू झाल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकता की महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी आता तिसऱ्यांदा विजय मिळवला, त्यांनी हॅट्रिक साधलेली आहे। या सगळ्या विजयामध्ये ढोल ताशांचा नगाडा दिसतोय। एकूणच जर बघितलं गेलंय तर अशोक चव्हाण यांचा फोटो आणि अमरनाथ राजूरकरांचा फोटो उजळताना दिसतोय। आपण या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। अमरनाथ राजूरकर यांच्या सोबत आहेत, अमरनाथ राजूरकर यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत। काय पहिली प्रतिक्रिया असणार? काही नाही, फार अभिनंदन वाटतं आम्हाला आणि आम्ही सर्वजण फार खुश आहोत। अमर भाऊ निवडून आल्याबद्दल आम्ही देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, आमचे मार्गदर्शक आमचे लाडके अशोक चव्हाण साहेब व सर्वच भाजप नेते मंडळींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की अमर भाऊंना संधी दिली आणि अमर भाऊ नक्कीच त्या संधीचं सोनं करतील। नेमकी अपेक्षा काय होती आणि त्या अपेक्षा काय होत्या नेमक्या आणि त्या पद्धतीने मतदान झालं? अपेक्षा होतं, अपेक्षापेक्षा जास्तच आम्हाला मतदान इथं भेटलेलं आहे। महाविकास आघाडीचे सुद्धा मतं फुटल्याचं दिसतंय। ते आम्हाला काही माहित नाही मला अजून, पण आम्हाला जेवढं अपेक्षा होती त्यापेक्षा जास्तच आम्हाला भेटलं। या सगळ्या विजयाचं श्रेय नेमकं कोणाला देणार आहे? सर्वांनाच आम्ही सर्व आमच्या वरिष्ठ नेत्यांना या विजयाचं श्रेय मिळाले। हे होते अमरनाथ राजूरकर यांचे चिरंजीव आणि मोठा एक उत्साह या निमित्तानं पाहायला मिळतोय। अशा पद्धतीनं खडक यांची आतिषबाजी सुद्धा या निवडणुकीनंतर होताना पाहायला मिळतंय आणि सुरुवातीपासूनच अमरनाथ राजूरकर हे प्रचारामध्ये आघाडीत होते आणि त्यांचा विजय निश्चित होईल असं भाजप कार्यकर्त्यांकडून दावा केला जात होता, महायुतीकडून दावा केला जात होता। आता निकाल हाती आले आणि अमरनाथ राजूरकर मोठ्या फरकाने निवडून आले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।